आई हा बलराम मला असं म्हणतो, पण आई तुला दोन्ही मुलं सारखे आहेत, म्हणून मी तुला सांगतो, वदन्ति तावका ह्येते कुमारास्ते ग्रजो प्रियम नाहं भक्षितवान् अम्ब सर्वे सर्वे मिथ्याज संशयः यदि सत्य गिरस्तरहि समक्षम पश्य मे मुखम. ऐकून काही निर्णय घेऊ नको, प्रत्यक्ष माझ्या मुखात बघ. म्हणून भगवंतांनी आ केला. आ केल्या क्षणी यशोदा कुठे माती दिसतीये का म्हणून मुखात बघू लागली. काय दिसलं? खम ब्रह्म वायु आकाशः पृथ्वी विश्वस्य धारिणी. सकळ ब्रह्मांड दिसलं. भागवतात सांगितलं ब्रह्मांड ही सगळी सृष्टी भगवंतांच्या मुखात दिसली. यशोदेने डोळे बंद केले, परत डोळे उघडून नेमकं काय दिसलं म्हणून पाहिलं. आता ब्रह्मांड दिसलं नाही, ब्रह्मांडातला पृथ्वी लोक दिसला, तोही सहन झाला म्हणून परत डोळे बंद केले. हे मला काय दिसलं म्हणून परत डोळे उघडून बघितलं. आता पृथ्वी लोक दिसला नाही, पृथ्वी लोकावरचं जम्बूद्वीप दिसलं. काय दिसलं? तेही डोळ्यांना सहन झालं नाही. परत डोळे बंद करून डोळे उघडून पाहिलं. आता जम्बूद्वीपही दिसलं नाही. भरत देशातली मथुरा वृंदावन गोकुळा नगरी दिसली. अरे हा तर परिसर आपल्या ओळखीचा वाटतोय म्हणून डोळ्याची पापणी मिटून परत पाहिलं तर यशोदा हात धरून कृष्णाच्या तोंडात पाहतीये हे दिसलं. भगवंतांच्या मुखात काय दिसलं? बिंब प्रतिबिंब विवोत्थितौ. यशोदा कृष्णाच्या मुखात कशी पाहतीये याचं काय दिसलं? यशोदेच्या लक्षात आलं, अरे नंदराजा परवा सांगत होता हा कृष्ण जगला कसा जगला कसा, आज तर याच्या मुखात विश्व दिसलंय. आपला कृष्ण साक्षात भगवंत तर नाही ना. पण भगवंतांच्या मनात आता भगवंतांचा इंटरकॉम जोडलेला होता. आईच्या मनात काय विचार चालू आहे यांना इकडे. भगवंत म्हणतो आईने मला देव समजलं की संपलं. भागवतातलं वाक्य आहे, माणसाने सगळं व्हावं देव होऊ नये. काय होऊ नये? लोक काय करतात, 2 फूट बाय 2 फूट मध्ये डांबून ठेवतात. सकाळी 2 मिनिटं दरवाजा उघडायचा, दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, दरवाजा बंद करून टाकायचा, परत पाहायचं सुद्धा. बर नका पाहू आमचं काही म्हणणं, पण डोक्याबाहेरचा प्रसंग आला की डोकं खायला तिकडे जायचं. आम्हाला मानू नका तुम्ही काही प्रश्न, पण तुम्हाला काही व्याप झाला की सोडवायला कोणाकडे यायचं. म्हणून भगवंत म्हणतात सगळं व्हावं पण काय होऊ नये. म्हणून भगवंतांनी लीला केली अत्यंत प्रेमातिशयाने. बाल रूपाने आईला विचारलं, आई काही दिसले का माझ्या मुखात माती? यशोदेने सांगितलं, कृष्णा खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगते, तुझ्या तोंडात माती काय? मातीच्या डोंगरच्या डोंगर दिसतो. आमच्या भगवंतांनी सांगितले, आई तू आता म्हातारी झाली म्हणून तुला फक्त काय होतोय बरोबर. अत्यंत कौतुकाने आईच्या मनातला विक्षेप भगवंतांनी. पण शुकमुनींना परीक्षित राजाने विचारलं की भगवंतांनी माती खाल्लेली असताना मी माती खाल्ली नाही असं भगवंत खोटं का बोलतो? हा प्रश्न आहे की खाल्ली मी माती. आता नीट ऐका, भगवंतांनी माती का खाल्ली हा सर्वात पहिला प्रश्न. तर भगवंतांची लीला ही 4 प्रकारची लीला आहे. पहिली लीला गोकुळ लीला, दुसरी लीला वृंदावन लीला, तिसरी लीला मथुरा लीला आणि चौथी लीला द्वारका लीला. भगवंत 4 ठिकाणी राहिले. आता भगवंतांचं 4 पैकी एक ठिकाण राहणं होऊन गेलं गोकुळात. आता भगवंत परत गोकुळात जाणार म्हणजे भगवंतांची आपल्या भाषेत 1/4 लीला संपली, 1/4 भाग संपला. मग भगवंत भूतलावर आले होते पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी. मग पृथ्वीचा भार किती कमी झाला, किती राहिला हे पाहण्यासाठी भगवंतांनी पृथ्वीचा एक कण काय केला? स्त्रिया शितावरून भाताची परीक्षा करतात की नाही,
भगवंतांनी मातीच्या कणावरून सगळ्या पृथ्वीची काय केली. आता भगवंतांनी माती का खाल्ली हे तुम्हाला मी सांगितलं. आता शास्त्र सांगतो पृथ्वी कोण आहे. समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णू पत्नी ही भगवंतांची. आणि खाण्याला संस्कृत मध्ये म्हणतात सेवन करणे. विवाह संस्कारात मुलीचे वडील मुलाला सांगतात माझ्या कन्येचं तू सेवन कर. काय म्हणतात. म्हणजे पत्नीचं सेवन करण्याचा अधिकार कोणाला आहे. कोणाला आहे. बरोबर आहे की नाही. मग पत्नीचं सेवन पती करत असताना बलरामाने पाहायचं काय कारण. बर पाहिलं तर पाहिलं. आईला सांगण्याचं काय कारण. बर आईने ऐकलं तर ऐकलं का रे खरंय का विचारण्याचं काय कारण. भगवंत म्हणतात ही माझी अत्यंत अत्यंत अंतरंग लीला. अंतरंग लीला संस्कृत शब्द समजणार नाही म्हणून सांगतो. प्रायव्हेट गोष्ट आहे. कशी गोष्ट आहे. तिला प्रकाशित करण्यात काहीही अर्थ म्हणून भगवंतांनी होही म्हटलं नाही नाहीही म्हटलं नाही. गोपाल कृष्ण भगवान. आता भगवंतांनी माती खाल्ली. भगवंतांच्या लक्षात आलं की नुसतं राक्षस मारून पृथ्वीचा भार कमी होणार. पृथ्वीवरती 2 रत्न आहेत आणि हे दोनही रत्न पृथ्वीवरचे राक्षसांनी ताब्यात ठेवले. पृथिव्याम द्वयरत्नानी. कुठले 2 रत्न आहेत. तर पृथ्वीचं ऐश्वर्य आहे. भरपूर अन्न देणं. अन्न देणं हे कोणाचं काम आहे. आणि जल जे पर्जन्याने पडलंय ते साठवून ठेवणं आणि आपल्याला योग्य वेळेस ते देणं. मग भगवंतांच्या काळात अन्न आणि पाणी दोघही राक्षसांच्या ताब्यात होते. लक्षात ठेवा अन्न पाणी हे मुक्त असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे. जागतिक विचार करणारे विचारवंत माणसं आंतरराष्ट्रीय राजकारणी लोक असं म्हणतात की 3रं महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे. कशासाठी. पाण्याचं दुर्भिक्ष होणार आणि पाणी आपल्याला मिळावं म्हणून काय होणार. युद्ध. म्हणजे पाणी हे योग्य माणसाच्या हातात असलं पाहिजे. मग काय झालं होतं तर भगवंतांच्या काळात अन्न होतं धेनुकासूर नावाच्या राक्षसाच्या काळात. हा कंसाचा शेतकरी होता. कोण होता. कंसाची सगळी शेती धेनुकासूर राक्षस करायचा. आणि त्या राक्षसाचं वैशिष्ट्य होतं की अन्नधान्याचं उत्पादन करणे. आता राजाची शेती आहे. बागायती शेती आहे. भरपूर फुलं भरपूर फळं भरपूर धान्य यायचं. हे सगळं धान्य तो कोठारात ठेवायचा आणि कंसाला धान्य द्यायचा. पण कंसा व्यतिरिक्त धान्य कोणालाही द्यायचा नाही. परिणाम ते धान्य कोठारात सडायचं आणि सडून त्याची काय व्हायची माती. कंसाला पाहिजे तेवढे फळं तोडले जायचे. उरलेले फळं झाडावरच पिकायचे. पिकून खाली पडायचे. त्या फळांना फुटून त्याचा रस जमिनीमध्ये मातीमध्ये पडायचा. फळांची काय व्हायची. भागवतात सांगितलं अन्न हे भगवंतांचं रूप आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो की नाही. म्हणून भागवतात सांगितलं अन्नाचा कण वाया जाऊ देऊ नये. बरं अन्नाचं दुसरं महत्व तुम्हाला सांगतो. आता मी 7 दिवस मुक्कामी राहिलो ना. आमच्या बायकोने पाहिलं आता हे कुठे राहणार कुठे खाणार कुठे जेवणार. तिने मला 1 किलो काजू दिले. किती. 1300 रुपये किलोचं काजूचं काय दिलं तिने पाकिट. ते घरी आणलं. तुपात तळलं. त्याच्यात थोडी साखर मीठ चाट मसाला टाकला आणि थोडे चटपटीत करून मला दिले. पण आता नाशिकला एवढा पाहुणचार झाला की त्या पिशवीला काही हात लागला. तर मी विचार असा केला की ती पिशवी घ्यावी आणि आपल्या गाडीत नेऊन ठेवावी. आज गाडी येणार आहे घरी जाऊ द्यावी. म्हणून मी कथेला ती पिशवी घेऊन आलो. तिथे काजूची पिशवी ठेवून आणि लोकांना वाटलं गुरुजींनी 56 भोगाला
ते काजू कशाला आणले? माझं लक्ष इकडे तिकडे गेलेलं, ती पिशवी उचलली तिकडे मग त्याच्यावर तुळशी पत्र वाहून माझ्या काही लक्षात आलं. कथा संपली, प्रसाद वाटप झाला, काजू कुठे दिसत नाही. मग मी विचारलं का इथे काजूची पिशवी होती? म्हणे गुरुजी ती तुमची होती का? आम्ही 56 बघ समजून वाटून टाकले. ते आता लोकांच्या पोटात सुद्धा गेले. आपली गमतीचा भाग. आता हे काजू मी माझ्यासाठी आणले होते, माझ्या बायकोने दिले होते. मी तर एकही काजू खाल्ला नाही. अनेकांनी ते काजू महागाचे खाऊन टाकले. पण मला वाईट वाटण्याचं कारण का? प्रसाद नाही, ते कोणाच्या तरी मुखात, माझ्या मुखात गेले काय तुमच्या मुखात गेले. ते तुमच्या गेले का माझ्या गेले हे महत्वाचं. कोणाच्या तरी मुखात गेले की तो अन्नाचा सन्मान. पण तुमच्याही मुखात नाही, माझ्याही मुखात नाही. आणि अन्न वाया गेलं तर भगवंताला ते आवडत नाही. आता मी काही फार मोठा विषय मांडत नाही. लग्न कार्यात किती अन्न वाया हल्ली तो विचित्र प्रकार बफे सुरू झालाय. भरपूर घ्यायचं, 40% घ्यायचं, 60% तुम्ही सगळ्यांनी प्रचार प्रसार करा या गोष्टीचा की वडिलांनी आयुष्यभर पैसे साठवायचे आणि एक दिवसात मुलीच्या लग्नात जेवणात खर्च करायचे. किती वेळात? एका दिवसात. खर्च करायलाही हरकत नाही, पण ते अन्न लोक काय करतात? त्याच्यासाठी ही कथा आहे. भगवंतांनी बलरामा करवी त्या धेनुकासूर राक्षसाचा वध करवला. कसा? तर तो राक्षस राखणदार करायचा. मग तिथे बुजगावणं असतं की नाही, ते बुजगावणं म्हणून हाच गाढवाचं रूप घ्यायचा. हा राक्षस कुठल्या रूपात राहायचा? बलराम एक दिवस सगळ्या गोपाळांना बाहेर थांबवून त्या तालवनामध्ये गेला. धेनुकासूर राक्षसाबरोबर युद्ध केलं आणि धेनुकासूर नावाचा राक्षस बलरामाने मारला. सगळ्या गोपाळांनी आनंदोत्सव साजरा केला. आज भरपूर फळं तोडलेत, गायींनाही फळं खाऊ घातलेत, स्वतःही फळं घातलेत. धोतर सोडून लंगोटीवरती उभे राहिलेत. धोत्राला जमिनीवर अंतरून त्याच्यातही फळं घेतलं आणि संध्याकाळी गाठोडं घेऊन वृंदावनात निघाले. वृंदावनाच्या वेशीवर आल्यावर परीक्षिता गोपाळांना सवय होती जय जयकार करण्याची. भगवंताला वृंदावनाच्या तीरावर उचलून घ्यावं आणि जय जयकार करावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवंताला खांद्यावर घेऊन नाचत खेळत खेळत घरी घेऊन जावं. आज वेशीवर आले, भगवंतांनी सांगितलं आज मला उचलू नका. कोणाला उचला? त्याने वध केलाय. सगळ्यांनी बलरामाला उचललं, जय जयकार केला. श्री बलराम भगवान की जय. सगळ्या गोकुळवासियांना आश्चर्य वाटलं की रोज श्रीकृष्ण भगवान की जय ऐकण्याची सवय, आज बलराम भगवान की जय का? घरासमोर आले, रोहिणी बाहेर आली, यशोदा बाहेर आली. यशोदेने विचारलं आज बलराम भगवान की जय का? आज माझ्या मोठ्या मुलाने काय पराक्रम केला असा? तर कृष्णाने खरं उत्तर द्यावं की नाही? त्याने कुत्सित हसायला सुरुवात केली आणि सांगितलं आई सरळ उत्तर कधी श्रीकृष्ण देत नाही. म्हणे आई कधी मी व्यायाम केला का? म्हणे नाही. कधी अर्धा फुलपात्रापेक्षा जास्त दूध प्यायलं का? म्हणे नाही. आई कधी एक पोळीपेक्षा जास्त पोळी खाल्ली का? नाही. आई कधी मी 5 जोर 5 बैठका तरी मारल्या का? म्हणे नाही. म्हणे तरी आई मी पूतनेला मारलं, तृणावर्ताला मारलं, शकटासुराला मारलं, आघासुराला मारलं, पण तुझा हा बलराम लिटर लिटर दूध पितो, पोळ्यांची चळक फस्त करतो, हजार जोर बैठका मारतो. त्याने आज मारून मारून मारला कोण? एक गाढव. कोण मारला? बलराम संतापला. गर्धभम हन्यते. बलरामाने सांगितलं कृष्णा मी गाढव मारला नाही, गाढवाच्या रूपातला धेनुकासूर नावाचा राक्षस मारला.
कृष्णाने सवंगड्यांकडे पाहिलं. काय म्हणे सवंगड्यांनो, राक्षस होता पण कोण होता? सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं कृष्णा गाढव होता. हे बलरामाला सहन झालं. बलरामाने सांगितलं कृष्णा तू माझी चेष्टा करतोस, ही चेष्टा मला सहन होत, म्हणून उद्यापासून तुझ्या बरोबर गोचारण करण्यासाठी मी येणार नाही. म्हणून बलराम फणकाऱ्यात घरात निघून गेला. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. शुकमुनी भागवतात सांगतात, विना रामेण गाम कृष्णम यात्वाचार्यतुम गतुम. आज पहिला दिवस असा आहे की भगवंता बरोबर बलराम नाही. विना रामेण कसा गेला भगवंत? विना रामेण, आज राम नाही. शुकमुनी परीक्षितीला सांगतात, याला म्हणतात राजनीती, याला म्हणतात राजकारण. भगवंतांनी बलरामाकडनं अन्नमुक्ती करून घेतली होती. आज भगवंतांना जलमुक्ती करायची होती. आणि वृंदावनातलं सगळं पाणी कालीय नागाने विषारी केले. भगवंत म्हणतात कालीय नागाशी 2 हात आज करावे लागणार. पण ते करत असताना बलराम आपल्या बरोबर का? बलराम शेषावतार आणि कालीय नाग सुद्धा शेष. न जाणे बलरामाने कालीय नागाची बाजू घेतली तर आपल्याला कालीय नागाचं दमन करता येणार नाही. म्हणून भगवंतांनी युक्तियुक्तीने बलरामाला घरी ठेवलं आणि एका कदंब वृक्षावर चढून कंदूक म्हणजे चेंडू पाण्यात पडल्याचं निमित्त केलं आणि भगवंतांनी कालीय डोहामध्ये उडी मारली. कालीय नागाने असंख्य विषाचे फुटकार भगवंतावरती केले, पण न चलत तत्प्रहारे न, भगवंतावरती एकही तो फुटकार परिणाम करू शकला नाही. सरते शेवटी भगवंतांनी कालीय नागाच्या फण्यावरती उभं राहून कालीय नागाच्या प्रत्येक फण्यावरती 101 फण होते. प्रत्येक फण्यावरती 3-3 वेळा आपली टाच आपटली. प्रत्येक फण्यावर पहिली टाच आपटली, त्या सर्पाच्या मुखातले विषाचे दात बाहेर पडले. विषाची गुळणी केली. कालीय नागाचा विषाबरोबर तमो गुण संपला. दुसरं चरण आपटलं, रक्ताची गुळणी केली. कुठला गुण संपला? रजो गुण संपला. आणि भगवंतांच्या चरण स्पर्शाचा परिणाम तिसरी टाच जशी आपटली, तमो रजो गुण संपला. जो सत्व गुण नव्हता तो प्रगट झाला. कालीय नाग काय झाला? सत्वगुणी झाला. आणि भगवंतांचा जणू तो आज्ञाधारक सेवक आहे असा शांत उभा राहिला. आणि भगवंतांनी 3 प्रहर 9 तास कालीय नागाच्या फण्यावरती अभूतपूर्व नृत्य केले. सगळे गोकुळवासीय, वृंदावनवासीय, यशोदा, नंद राजा सगळे जण कृष्ण कालीय डोहात गेला, कालीय नाग याला चावणार, मारून टाकणार म्हणून तलावाच्या काठाशी काय पाहत होते? वाट पाहत होते की नेमकी काय वार्ता आतून येते. पण भगवंतांनी अभूतपूर्व नृत्य केलं आणि कालीय नागाचं दमन केलं. तो कालीय नाग भगवंताला सोडण्यासाठी काठावरती आला. भगवंतांच्या चरणाला त्याने नमस्कार केला. पण भगवंताला विचारलं, म्हणे देवा, जे काही घडायचं ते घडून गेलं, माझ्या 3 प्रश्नांची उत्तर दे. म्हणे काय? कालीय नाग विचारतोय, सर्प ही प्रजाती कोणी बनवली? भगवंत म्हणतात मी बनवली. सर्पाच्या मुखात विष कोणी ठेवलं? म्हणे मी ठेवलं. सर्पाला संतापी स्वभाव कोणी दिला? म्हणे मी दिला. म्हणे मग देवा हे सगळं तू दिलंय तर आज माझे दात का पाडले? भगवंतांनी सांगितलं, कालीय नागा, युक्तियुक्तीने 3 गोष्टी सांगितल्या, पण 4थी गोष्ट सांगायचं विसरला. तुला या 3 गोष्टी मी दिल्या, त्यावेळेस आज्ञा केली की सर्पाने जमिनीवरती राहू नये, जमिनीच्या खाली रमणक द्वीपामध्ये राहावं. रमणक द्वीप संस्कृत नाव आहे, ज्याला मराठीमध्ये म्हणतात बीड. सर्पाने कुठे राहावं? सर्प बिळात काय आहे? सुरक्षित. तो बीड सोडून बाहेर आला की त्याच्या जीवाला काय होणार? उलट करा, माणसाने बिळात जाऊ नये. चैत्र महिन्यात मी बिळात हात घातला
तर सर्प म्हणतो का बरं झालं चैत्राच्या हळदी कुंकवाला हळदी कुंकू लावतो का तो? आपण त्याच्या जागेत गेल्यावर तो काय करतो? मग तो आपल्या जागेत आल्यावर आपण काय करणार? तेच करणार. म्हणून सर्पाने माणसाच्या भूमीत येऊ नये, माणसाने सर्पाच्या भूमीत. एक उदाहरण देतो. तुम्ही 12 ज्योतिर्लिंग जवळपास प्रत्येकाने बघितले असतील. एक ज्योतिर्लिंग आहे औंध्या नागनाथ, नागांचं ज्योतिर्लिंग. नाग ज्या लिंगाची पूजा करतात, मग नागाने पूजा केलेलं ज्योतिर्लिंग कुठे आहे? रमणक द्वीपात. खाली जावं लागतं की नाही? ते एकमेव ज्योतिर्लिंग असं आहे की ते कुठे आहे? जमिनीवरती नाही, रमणक द्वीपात आहे, बिळात आहे. बघितलंय ना? एक पुरुष आत जाईल, आतून बाहेर येईल एवढं तिथे काय आहे? जागा आहे. आणि आतमध्ये शाळीग्राम शिळा आहे. म्हणजे नागांनी राहायचं ठिकाण कुठे आहे? रमणक द्वीपात. काळीया नागाची समजूत घातली आणि काळीया नागाला रमणक द्वीपामध्ये पाठवलं. पण यशोदा रडत रडत बलरामाला सांगती झाली, बलरामा आज तू गेला नाही म्हणून या कृष्णाने कालिया नागाच्या डोहात उडी मारली. बलरामाने यशोदेचं खूप सांत्वन केलं, पण जसा भगवंत बाहेर आला यशोदा पुढे जाऊन भगवंताला मिठी मारण्यासाठी पडू लागली. बलरामाने अडवलं, आईला सांगितलं, आई माझ्यावरती तू आरोप केला ना, मी चुकीचं प्रायश्चित्त घेतो. म्हणून बलराम पुढे गेला आणि भगवंतांना मिठी मारली. शुकमुनी सांगतात कालिय नागाबरोबर वास्तव्य 9 तासांचं झालेलं आहे. या 9 तासात भगवंतांच्या अंगावरती अनेक ठिकाणी कालिय नागाचं काय पडलेलं आहे? म्हणून बलरामाने सर्प बनवून त्या दुसऱ्या सर्पाचं विष काय करून घेतलं? आमच्या नंदराजाने कालिय नागाच्या मुखातनं माझा बालक सुखरूप प्रगट झाला, परत आला म्हणून जगदंबेची पूजा केली आणि कालिय डोहाजवळ सगळ्यांना भोजनाचं निमंत्रण देऊन तिथे काय केली? अन्नदानाची व्यवस्था. लगेच चुली पेटल्या, किराणा आला. बलरामाने कृष्णाला सांगितलं, नंदराजाला माहिती नाही हा कालिय नाग आपापल्या पत्नींसमवेत आजूबाजूला विचरण करायचा. आपले गाई गुरं इथलं गवत खातील, आपण त्या विषाच्या ठिकाणी भोजन करू, आपल्या पोटात काय जाईल? काहीतरी युक्ती कर कृष्णा, इथे जेवण झालं नाही पाहिजे. शिजलेलं अन्न वाया गेलं तरी अन्नथा हे सगळं विष आहे. भगवंतांनी सांगितलं त्यात काय अवघड आहे? चुलीकडे पाहिलं, चुलीत त्यांचं स्वरूप होतं. मुखम यस् सर्व देवानां हव्य भुक्कव्य भुक्तथा. म्हणे अग्नी नारायणा आत काय बसले, थोडं बाहेर या. चुलीच्या बाहेर अग्नी आला आणि सगळ्या वृंदावनात कालिय डोहाच्या बाजूला वणवा पेटला. काय पेटला? अन्न धान्य ज्याच्यावर शिजवतात ती चुलही पेटली, भांडेही पेटले, धान्यही पेटलं, गवतही पेटलं. आता सगळे गोप गोपी गायी पेटण्याची वेळ आली. सगळे जण कृष्णाकडे गेले. कृष्णा कृष्णा रक्षमाम. भगवंतांनी सांगितलं रक्षण करतो, डोळे मिटा. सगळ्या गोपाळांनी डोळे मिटले आणि भगवंतांनी एका घोटामध्ये तो सगळा दावाग्नी प्राशन केला. दावाग्नी शब्द समजणार नाही म्हणून सांगतो, भगवंतांनी एका घोटात वणवा प्यायला. काय प्यायला? सगळ्या गोपाळांना सुरक्षित ठेवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवतात एक कथा आली. एक दिवस भगवंत गोचारण करण्यासाठी घरून निघाले, पण आदल्या दिवशी सांगितलं होतं आज कोणी शिदोरी घरून आणायची. रिकाम्या हाताने गेलाय आणि 12 वाजले. स्त्रियांना जास्त अनुभव आहे. नवरा सकाळपासून सांगतो आज मी काही खाणार नाही, आज मी काही जेवणार नाही, आज माझं पोट भरत नाही. पण 12 वाजले, एकदा फोडलीत हिंग पडलं, त्या हिंगाचा वास घरात दरवळायला लागला की नवरा स्वयंपाकघरात येतो, आज काय बनवलं? मी थोडस खाईन म्हणतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तडी तापशी संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवाशी. 12 वाजता भूक ही लागणारच. भगवंताने गोपाळांना सांगितलं काही करा, माझ्या भोजनाची व्यवस्था करा. म्हणे कृष्णा
तुझं काहीतरी नेहमी निराळच असतं. काल सांगितलं शिदोरी आणू नका, आता म्हणतो भूक लागली. आम्ही कुठून आणणार या जंगलात? भगवंतांनी सांगितलं मी आज खूप दमलोय, या शिलाखंडावर मी बसलो. हे समोर घर दिसतात ना, ही ब्राह्मणांची गल्ली आहे आणि हे सगळे अग्निहोत्री ब्राह्मण आहे. तुम्ही त्यांच्या घरी जाऊन भिक्षा मागून आणा. सगळे ब्राह्मण यज्ञ कुंडामध्ये आहुती देत होते. सगळे गोपाळ गेले म्हणे आमच्या कृष्णाला भूक लागली, काहीतरी खायला द्या. ब्राह्मण हवन करताना त्यांच्या हातात पळी होते, म्हणे मारू का? आमचं इथे अजून हवन झालं नाही, तुम्ही भिक्षा मागायला आले? अजून भिक्षेला वेळ, जा. सगळे गोपाळ ती पळी पाहून घाबरत घाबरत कृष्णाकडे आले. आणि कृष्णा ते ब्राह्मण फार कडक आहे. भगवंतांनी सांगितलं अरे वेड्यांनो, तुम्ही पुढच्या धरून गेले असा, कुठून जायला पाहिजे भिक्षा मागायला? मागच्या तरी कोण आहे? त्या ब्राह्मणांची पत्नी. तिला भागवतात फार सुंदर नाव दिलंय, यज्ञ पत्नी. काय नाव दिलंय? भगवंतांनी त्या यज्ञ पत्नीला विशेषण लावलं द्रवचित्ता. तिचं हृदय कसं असतं? पुरुषाचं हृदय घन टॅबलेट आणि स्त्रीचं हृदय लिक्विड द्रव. कसं असतं? तुम्ही तिथे जा आणि सांगा फक्त कृष्णाला भूक लागलेली आहे. हे सगळे मागच्या तरी गेले. घाबरत घाबरत त्या गोपाळांनी विचार केला की ब्राह्मणाच्या हातात लाकडाची, पण त्या स्त्रीच्या हातात लोखंडाची पळी असते. हा याला सांगायला काय लागतं? द्रवचित्ता चित्ता. ती बाई चिडल्या. हे घाबरत घाबरत गेले तर सांगू लागले आमच्या कृष्णाला भूक लागली. त्या यज्ञपत्नीने विचारलं कोण कृष्ण? सगळ्या गोपाळांनी त्या भगवंतांच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलं. गोपी त्या स्वरूपातच हरवून गेले आणि त्यांनी सांगितलं बाळांनो, अजून यज्ञामध्ये पुरोडाश नावाचा आहुतीचा भाग दिला गेला नाही. परिणाम तुम्हाला आम्ही अन्न देऊ शकणार, पण तुमच्या कृष्णाला भूक लागली आहे ना, थोडं मी द्रोणात दूध पोहे देते. एकीने दही पोहे दिले, एकाने पोह्याचा चिवडा दिला. भूक लागली ना, एक फळ देते आणि तेवढं खा. आणि पुरोडाश नावाचा यज्ञाचा यज्ञ भाग दिला की मी तुम्ही परत या, तुम्हाला अन्नही देईन. भगवंत तिकडे हे सगळं यज्ञ पत्नींचं ऐकतायत इंटरकॉम द्वारा. सगळे गोपाळ ती भिक्षा घेऊन तिथे आले. भगवंतांनी सगळ्या गोपाळांसमवेत त्या यज्ञ पत्नींनी दिलेली भिक्षा भक्षण केली. भगवंत तृप्त झाला. परीक्षिता ज्या यज्ञ नारायणाची पूजा ब्राह्मण लोक करत होते, तो प्रत्यक्ष यज्ञ नारायण तिकडे यज्ञ पत्नींनी दिलेली आहुती घेऊन काय झाला होता. आणि अचानक ब्राह्मणांच्या यज्ञ कुंडातनं तो अग्नि नारायण प्रगट झाला. ब्राह्मणांचं अग्निहोत्र सफळ झालं. यज्ञ नारायण भगवान आहुती दिली कोणाला? कृष्णाला. आणि तृप्त कोण झाला? यज्ञ नारायण. यज्ञ पत्नींवरतीही अनुग्रह केला आणि सगळ्या यज्ञ ब्राह्मणांवरतीही अनुग्रह केला. आता शुकमुनी परीक्षितीला सांगतात, परीक्षिता, मनुष्याच्या जन्मात पुरुषाला मुक्तीसाठी 3 साधनं दिले. कोणाला? पुरुषाला. काय काय? म्हणे शिखाम शेंडी, सूत्रंच यज्ञोपवेत. हे शिखासूत्राच्या सहाय्याने तिसरी गोष्ट करायची, गायत्री मंत्र जपन. या 3 गोष्टी पुरुषाने केल्या की त्याला काय मिळतो? गाठण मारायची, जानव्याची ब्रह्मगाठ हातात धरायची, गायत्री मंत्राचा जप करायचा की त्याला मुक्ती ही पुरुषाला. मग स्त्रीला मुक्ती कशी मिळणार? भगवंतांनी सांगितलं ब्राह्मणाला या 3 गोष्टी केल्यानंतर मुक्ती. पण स्त्रीला न शिखाम न सूत्रम न गायत्री जपम. स्त्रीला आहे का 3 अधिकार? तिच्याकडे जानवही नाही, शिखाही नाही आणि गायत्री जपाचा. म्हणजे मग स्त्रीला मुक्ती कशी मिळणार? म्हणे स्त्रीला मुक्ती मिळवण्याची गरजच नाही. साधु प्रेम चित्तेन मुक्तिमवाप्नोति. स्त्रीला मुक्ती फक्त कशाने?
ती भगवंताबद्दल फक्त प्रीती ठेव. काय ठेवते? आणि त्या प्रीतीने प्रेमाने मी तिला ब्राह्मणाच्या आधी काय देऊन टाकतो. फर्स्ट लेडी म्हणतात ना, लेडीज फर्स्ट. ते इथे सत्य